SRPF गट क्रमांक 5 दौंड, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 5 दौंडचा या ठिकाणी नुकताच ग्राउंड झालेला आहे आणि ग्राउंडचा कडाप या ठिकाणी कोणत्या तारखेला लागणार आहे अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, कॅटेगरी वाईज सेफ झोन काय आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। ओपन कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, एसबीसी कॅटेगरी, एससीबीसी कॅटेगरी, एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, एनटीबी कॅटेगरी, एनटीसी कॅटेगरी, एनटीडी कॅटेगरी, व्हीजे कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी आणि त्याचबरोबर सर्वसाधारण, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पोलीस पाल्य, होमगार्ड या सर्व कास्ट वाईज कडाप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सेफ झोन काय, 1 10च्या प्रमाणे कडाप किती जाणार आहे, सेफ झोन किती आहे, ग्राउंड क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क आपल्याला असला पाहिजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी पेपरसाठी बसता येणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। कडाप कितीपर्यंत जाणार आहे याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि सर्वात जास्त जे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 5 दौंड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा आता SRPF गट क्रमांक 5 दौंडचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा तुम्ही जर समजा SCBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 वर कडाप जाणार आहे, ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 97 वर कडाप जाणार आहे, SBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 वर कडाप जाणार आहे आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे असाल तर 95 वर कडाप जाणार आहे, SC कॅटेगरीचे असाल तर 93 किंवा 95 जाणार आहे, ST कॅटेगरी असाल 93 किंवा 95 जाणार आहे, NTB कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे, हा सर्वसाधारणतः सांगत आहे मी। त्याचबरोबर NTC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे, NTD कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे आणि VJ कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 93-95 च्या आसपास कडाप जाणार आहे। आता तुम्ही खेळाडू जर असाल तर 91-93 च्या आसपास जाणार आहे, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त असाल 91-93 च्या आसपास जाणार आहे, भूकंपग्रस्त जर असाल 91-93 च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे, माजी सैनिक असाल तर 60-65 च्या वरती जरी तुम्हाला असेल तरी सुद्धा आपण ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, एवढा काही मार्कावर कडाप जाणार आहे। पोलीस पाल्येदार असाल 89-91-93 च्या रेंजमध्ये जाणार आहे, होमगार्ड असाल 91-93-95 च्या रेंजमध्ये जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे SRPF गट क्रमांक 5 दौंड याबद्दल। आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय